पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे द्राक्षाचे आगार मानले जाते, परंतु या कासेगावमधील शेतकरी संकटात सापडत जात असल्याचे पाहावयास मिळत आहे। कासेगावमधील पांडुरंग गवळी यांची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। हातातोंडाशी आलेली फळे खाली गळून पडली असल्यामुळे पांडुरंग गवळी यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। एका कंपनीच्या चुकीच्या औषध फवारणीमुळे पांडुरंग गवळी यांचे होत्याचे नव्हते झाले आहे। याबाबत कंपनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता शेतकऱ्याची चूक आहे, शेतकऱ्यांना कंपनीला लुटण्याची सवय लागली आहे असे कंपनीकडून सांगितले जात आहे। शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर भैया देशमुख यांनी कंपनी अधिकाऱ्याला फोन लावून कंपनी अधिकाऱ्याला चांगलेच झापले। याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। नेमका काय प्रकार घडला ते ऐका। हॅलो हॅलो हा पाटील सचिन पाटील बोलतोय। सचिन पाटील बोला पाटील साहेब, मी भैया बोलतोय, प्रभाकर भैया देशमुख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना। ओके, कुठून बोलताय? कंपनीकडून तुम्ही कुठून बोलताय? मी सोलापूर जिल्ह्यात मोहोळ गाव आहे माझं साहेब, नॅशनल हायवे रोडला सोलापूरच्या जवळ। हो माहिती आहे, मोहोळ माहिती आहे। एक सामाजिक कार्यकर्ता, एक शेतकरी, गोरगरीब जनतेसाठी, दीनदलितांसाठी जगतो मी सातत्याने। गेल्या 30 वर्षापासून काम चालू आहे माझं या महाराष्ट्रामध्ये। खूप मोठं काम असतं साहेब। मी असे काय अधिकारी असतो MSCBचे जर चुकारपणा केला आणि अन्याय करत असतील शेतकऱ्यावर तर कुलूप लावून कोंडून टाकलेत काय काय अधिकारी, आणि वर्षातनं एकदा दोनदा जेलमध्ये जातो मी माझ्या शेतकऱ्यासाठी कामासाठी। तर साहेब थोड्या आपल्या कंपनीवरून आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे मला समजलं 2-3 महिने। त्याच्या खोलात गेला का? त्याच्या नाही खोलात नाही, या पंढरपुरात तुम्हाला ऐका, तुम्हाला दोष देत नाही मी। पंढरपुरातला दुकानदार आहे, त्याचे रिपोर्ट आहेत सगळे। ते औषध फवारणीमध्ये तणनाशक कसं आलं, ते कुठल्या ह्याला फवारता वेगळ्या ह्याच्यावर फवारणी पाहिजे त्याची, पण ते ह्याला फवारणी झाली, त्यांनी कबूल केलेलं आहे। आणि तुमच्या कंपनीला आम्ही कबूल केलेलं नाहीये, तिथंच प्रॉब्लेम। म्हणून म्हणलं तुम्ही जरा खोलात गेलात का त्याच्यामध्ये काय आहे? ऐका की काय सांगतो तुम्हाला, तुमची बाजू आता ऐकली तुम्हाला ते बरं, तुम्हाला हे प्रकरण कुणी हे केलं म्हणजे सविस्तर कुणी सांगितलं? बघा काय शेतकरी येतात, अडाणी असतात, आणि बऱ्याच कंपन्यांनी फसवणूक केलेली माझ्याकडे फाईल आहे तुमच्या माहिती। कसं झालंय, कंपनीला सराव पडला का? कंपनीला सराव पडलेला आहे। सराईत गुन्हेगार कशी वागतात ना तशी कंपनी। आणि ज्याला काय शेतकऱ्याच्या घामाचं कष्टाचं देणं घेणं नाही, ज्याला जेवताना भाकरी कुणाची आहे, कुणी घाम गाळल्यामुळे ही ताटली भाकरी आपल्या ताटलीत आली, वांग्याची भाजी, चपाती, भाकरी खातोय, टमाट्याची भाजी तळ देऊन खातोय, त्याला ज्याला किंमत नाही त्या कंपनी अशा मस्तीत आली वागतात। नाही, त्याच्यामध्ये काय झालंय माहितीये का, तुम्हाला जर याच्या खोलात जर गेला तर नंतर लक्षात येईल तुम्हाला। ठीक आहे, तुमचं कार्यक्षेत्र मोठं आहे किंवा तुमचं नाव तर मी गरीब कार्यकर्ता म्हणले मग ऐका, असू दे ना, परंतु त्याच्यामध्ये काय झालंय तुम्हाला सांगतो। ह्या कासेगाव मध्ये तुम्हाला माहित आहे सलग 1 वर्ष एका कंपनीला घेऊन ते पैसे घ्यायची जी हॅबिट आहे त्यांना लागलेली आहे। बर बर बर, होय, सवय लागली ना शेतकरी, सवय लागली। तुम्ही माझ्या शेतकऱ्याला हॅबिट म्हणला ना, त्या कंपन्याला माल झाल्या नाही सतत पैसे द्यायला फुकाट चुकल्याशिवाय। विषय काय, जर चुकी नसेल तर कंपनी कसं ऍक्सेप्ट करेल साहेब, सांगा ना मला। तुमच्या रिपोर्ट ऐका सगळे, तुमच्या कंपनीच्या औषधामध्ये दोष आहे आणि तुम्ही जबाबदार आहे का? तुम्ही कार्यकारी संचालक म्हणून कळलं तुम्हाला, मी फोन करून सांगतोय लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यायची। ऐका, कंपनीचं जर बाजू घेऊन हुजरेगिरी करत असाल तर मग तुमची माझ्याशी गाठ आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो सचिन पाटील। त्याचे परिणाम बघण्याची तयारी ठेवा, लक्षात ठेवा। पोलीस स्टेशनला पत्र देऊन आलो आता मी, तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा। अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून शासनाचा अवमान केलेली अशी कलम तुमच्यावर लावून तुम्हाला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही। आता 4 दिवसात माझं आंदोलन आहे पुणे आयुक्त कार्यालयासमोर, कृषी आयुक्त, तुमच्या माहितीसाठी सांगतोय। ते शहाणपणा मला शिकवायचं नाही। त्या जी 10-15 शेतकऱ्यात कंपनीकडनं नुकसान भरपाई द्यायची, तुम्ही पदार्थ देत नाही, हुजरीगिरी करायची नाही, चाकरी करायची नाही, कंपनीची लाचारी पत्करून कंपनीकडनं पैसे हाणायचे, दाबून शेतकऱ्याला घोडा लावायचे धंदे बंद करा। तुमच्या माहितीसाठी सांगतोय, महाराष्ट्रातला सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी आला ना, कापड काढून झेंड काढून लोकशाहीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले लोकशाहीच्या मार्गाने, तुमच्या माहितीसाठी सांगतोय। ती 4-8 दिवसात निर्णय घ्यायचा, आम्ही वाट बघतोय तुमची। जरा हे तुमचं जरा जास्त बोलणं होतं त्यामुळे जास्त नाही, लय मोठे मोठे नेत्यांचे फोन डावलले तुम्ही,
काशेगावची पाहुण्याचा अवमान केला. ऐका, तुमचा पापाचा घडा भरला ना, दुधाला तवलीला दूध तापवताना जाळ लागला ना, दूध उतू जात असतं. त्या उतुजायच्या भूमिकेतनं अजून सावरून घ्या. तुमच्या माहिती सांगतोय मी. भैया देशमुख बोलतोय. नाही भैया देशमुख बोलतोय मी. जिल्ह्यात सचिन पाटील कापड काढून रस्त्यात गाडीत ओढून धिंड काढून पैसे घेईन. जागेवर पैसे द्यावे लागतील त्या टायमाला. माहितीसाठी सांगतोय. कंपनीला लाचेरी पत्करून एखाद्या शेतकऱ्याच्या घरावर कोळस करू नको, इष्ट ठेवू नको. माहितीसाठी सांगतोय. असं काही करत नाही. तुमची धमकी झाली. पाहुण्यारावळ्याचा अवमान केलाय. मला बघायचं सचिन पाटील कोण आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो. 8 दिवस वाट बघतोय. सावध राहतो. रीतसर करणार रीतसर गुंड नाही मी. तुझ्या माहितीसाठी सांगतोय. कंपनीची गुजरीगिरी करू नको. पैसे खाऊन शेतकऱ्याला घोडा लावू नको. तुला घोडा लावायला कुणीतरी देवानं परमेश्वरानं जन्माला घातलेला या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात भैया देशमुखला. माहितीसाठी सांगतो तुझ्या. नुकसान भरपाई बघ. तुला दाखवतो काय असतं भेट झाल्यावर. झालेलं नाही. वरिष्ठ अधिकारी धनंजय मुंडेचा अवमान केलेला आहे. तुला दाखवतो पापाचा घडा भरल्यावर काय असते. सगळं रेकॉर्ड काढले तुझं. म्हणून 2.5 महिने गप बसलोय मी. आंतरवलीला जात होतो. मराठा आरक्षणाची जबाबदारी होती माझ्यावर. मी इतर लोकांच्या जातीसाठी लढतो म्हणून लोक माझ्याकडे बघतात. म्हणून मी मराठा समाजात जन्मलेला कार्यकर्ता आहे. एक गरीब कार्यकर्ता आहे बरं का. लय जणांचा अवमान केलाय. घडा भरल्यावर काय असतं ते मी दाखवून देतो. लक्ष देईल तुमच्या बी.